तिच्या लक्षात येते की लिडिया तर बाहेर आहे. मग वर कोण आहे? ती वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिन्यापाशी येते. जिन्यावर ॲन वाचत बसलेली असते. ती ॲनला विचारते की तिने काही आवाज ऐकला का? एवढ्यात पुन्हा एकदा वरच्या खोलीचा दरवाजा उघडल्याचा आवाज येतो. ग्रेस घाबरते. ती ॲनला पुन्हा विचारते की हा आवाज कसला आहे आणि कुठून येतोय. ग्रेस तिच्यावर विश्वास ठेवत नसल्याने ॲन सुरुवातीला काही सांगायला तयार होत नसते, पण ग्रेस तिला विश्वासात घेऊन खरे काय आहे ते सांगायला सांगते. तेव्हा ॲन सांगते की वरच्या मजल्यावरच्या अडगळीच्या खोलीत कोणीतरी आहे. हे ऐकल्यावर ग्रेस वर जायला लागते. ती भीतच अडगळीच्या खोलीचा दरवाजा उघडून आत येते. तिथे बऱ्याच गोष्टी पांढऱ्या चादरी टाकून झाकून ठेवलेल्या असतात. त्यात काही पुतळे, स्टँड असे बरेच काही असते. ग्रेस इकडे तिकडे बघत त्या सामानाच्या मधून दबकत जाऊ लागते. एवढ्यात तिला 2 बायका आणि 1 पुरुष एकमेकांशी काहीतरी कुजबुजत असल्याचा आवाज येऊ लागतो. त्यातले कोणीतरी बोलते की ही कोण आहे? हा आवाज कुठून येतोय हे ग्रेसला समजत नसते. ती त्यांना शोधण्यासाठी पटापट सगळ्या सामानावरच्या चादरी काढून फेकू लागते. एका चादरीखाली एक मोठा आरसा असतो. ती त्याच्यावरची चादर काढते तसे तिला त्या आरशातून एक दरवाजा उघडून कोणीतरी बाहेर गेल्याचे दिसते. ग्रेस पटकन वळते आणि त्या दरवाजातून बाहेर येते. ॲन अजून जिन्यावरच असते. ती ॲनला विचारते की ते सगळे कुठे गेले. ॲन सांगते ते डावीकडे, उजवीकडे आणि खाली सुद्धा गेले आहेत. एवढ्यात पुन्हा हे आता खूप होतंय, मी आता इथे राहू शकत नाही असे काहीतरी बोलण्याचा एका बाईचा आवाज येतो आणि मागोमाग दरवाजा आपटून बंद केल्याचा आवाज येतो. ग्रेसला काहीच समजत नसते की हे सगळे काय चाललंय. ॲन तिला सांगते ही माणसे सगळीकडे असतात आणि ते बोलत असतात की हे त्यांचे घर आहे आणि आता ते घरातले सगळे पडदे सुद्धा काढून टाकणार आहेत. हे ऐकून ग्रेस घाबरते, अस्वस्थ होते. मिल्स तिला शांत करण्याचा प्रयत्न करते. ॲन ग्रेसला एक 4 व्यक्तींचे चित्र काढून दाखवते आणि म्हणते की इथे विक्टर नावाचा एक मुलगा, त्याचे आई बाबा आणि एक म्हातारी बाई राहत आहे. ॲनने त्या प्रत्येक माणसाच्या चित्रावर एक नंबर लिहिलेला असतो, हे दाखवण्यासाठी की तिने त्या प्रत्येकाला एकूण किती वेळा या घरात बघितले आहे. ॲनने सगळ्यात जास्त त्या म्हाताऱ्या बाईला बघितलेले असते, एकूण 14 वेळा. ॲन सांगते की ती म्हातारी बाई सतत आपल्यावर नजर ठेवून आहे. ती सारखी मला बोलत असते की माझ्याबरोबर या आणि ती बरेच प्रश्न सुद्धा विचारत असते. ग्रेस विचारते की ती काय प्रश्न विचारते. ॲन वाईट तोंड करून म्हणते खूप काही आणि तिच्या तोंडातून दुर्गंध सुद्धा येत असतो. ग्रेस आता हे सगळे काय आहे हे शोधण्याचे ठरवते. ती मुलांना एका खोलीत बंद करते. मिल्सला त्यांच्याबरोबर बसायला सांगते आणि मग टटल आणि लिडियाच्या मदतीने बाकी घरातले सगळे पडदे उघडून घराचा कोपरा शोधायला सुरुवात करते. शोधत ती एका खोलीत येते जिथे तिला काही अल्बम्स सापडतात. त्यात बरेच ग्रुप फोटोज असतात. ती ते बघू लागते. इथे निकोलस ॲनला बोलतो की ती माणसे भूत असतील जे आधी या घरात राहत होते. ॲनच्या हातात तेव्हा एका काठीला अडकवलेली भावली असते. ती म्हातारी भावली असते. ती त्याने खेळत असते. ती निकोलसला बोलते की मी तुला किती वेळा सांगितले आहे की भूत असे नाही दिसत, त्यांच्या अंगावर पांढरी चादर असते. असे बोलून ती म्हातारी भावली ॲन निकोलसच्या जवळ नेते. निकोलस घाबरतो. मिल्स ॲनला निकोलसला घाबरवू नकोस म्हणून सांगते. इथे ग्रेस अल्बम मधल्या फोटोजची ॲनने काढलेल्या चित्राबरोबर तुलना करू लागते. बघू लागते की तिला कुठे काही साम्य दिसते का ते. तिला तिथे अजून एक अल्बम दिसतो. ती बघते तर त्या अल्बम मध्ये लहान मुलांचे, बाळांचे, बायका पुरुषांचे आणि म्हाताऱ्यांचे फोटोज असतात, पण त्या सगळ्या फोटोतली माणसे झोपलेली असतात. एवढ्यात मिल्स तिथे येते आणि तिला सांगते की लिडिया आणि टटलने सगळे घर शोधून काढले आहे, पण त्यांना काही सापडले नाहीये. ग्रेस मिल्सला तो अल्बम दाखवून विचारते की यातली सगळी माणसे झोपलेली का आहेत. मिल्स बोलते की ती झोपलेली नाहीयेत, तर ती मेलेली माणसे आहेत. हा मेलेल्या माणसांचा अल्बम आहे. आधीच्या काळातली माणसे मेलेल्या माणसांचे फोटो काढायचे, कारण त्यांना वाटायचे की कमीत कमी त्या फोटोज मध्ये तरी त्या माणसांचा आत्मा जिवंत राहत असेल. ग्रेसला ते तसले फोटोज बघून कसे तरीच होते. ती अर्ध्यातच तो अल्बम बंद करते आणि मिल्सला सांगते की तिला या घरात असल्या गोष्टी नको आहेत, त्यामुळे तो अल्बम फेकून दे. त्या रात्री ग्रेस आणि मिल्स शेकोटीजवळ शेक घेत बसलेले असतात. तेव्हा ग्रेस मिल्सला विचारते की ती आधी जेव्हा इथे कामाला होती तेव्हा काय काम करायची. मिल्स सांगू लागते. ती म्हणते की आमचा मालक खूप चांगला माणूस होता. त्यावेळी या घरात जवळजवळ 15 नोकर होते आणि या सगळ्यांच्या कामावर नजर ठेवण्याचे काम माझे होते. ती पुढे सांगते की काही वेळानंतर या घराचे मालक लंडनला निघून गेले
त्यांचे इथे येणे जाणे कमी झाले आणि मग हळूहळू सगळे नोकरही निघून गेले. शेवटी फक्त मी, लिडिया आणि टर्टलच इथे राहिलो होतो. त्यानंतर टीबीची साथ आली आणि हा पूर्ण एरियाच सोडायला सांगितल्यामुळे आम्हाला इथून जावे लागले. एक उसासा सोडत ग्रेस बोलते की या घराला सगळेच सोडून जातात. आम्ही सुद्धा 1940च्या गरमीत हमले सुरू होण्याच्या आधी इथून गेलो होतो आणि तेव्हाच मी त्यांना शेवटचे पाहिले होते. मग ग्रेस मिल्सला विचारते की लिडियाचा आवाज कसा गेला. यावर मिल्स सांगते की एक दिवस अचानकच लिडियाने बोलणे बंद केले. ग्रेस म्हणते पण काहीतरी घडल्याशिवाय असा आवाज अचानक जाणे शक्य नाही. मिल्स म्हणते आता वयामुळे तिच्या बऱ्याच गोष्टी लक्षात राहत नाहीत, त्यामुळे तिला काही आठवत नाहीये. एवढे बोलून मिल्स झोपायला निघून जाते. नंतर ग्रेस ॲनच्या खोलीत जाऊन झोपलेल्या ॲनला कुरवाळते आणि तिच्यावर विश्वास न ठेवल्याबद्दल तिची माफी मागते. ती खोली बाहेर जाऊ लागते तेव्हा निकोलस ग्रेसला विचारतो की बाबा कधी येणार आहेत. यावर ग्रेस बोलते युद्ध संपले की. तिलाही आज चार्ल्सची खूप आठवण येत असते. ती बाहेर जाऊन तिच्या नवऱ्याच्या कोटाला मिठी मारून रडते. एवढ्यात तिला पियानो वाजवायचा आवाज येऊ लागतो. ती घाबरते. ती एका हातात दिवा आणि दुसऱ्या हातात बंदूक घेऊन म्युझिक रूम मध्ये जाते. बघते तर पियानोचे लॉक काढलेले आहे, पण तिथे तिला कोणीच बसलेले दिसत नाही. ती पियानो लॉक करते आणि खोलीत सगळीकडे बघते, पण कोणीच नसते. ती पुन्हा बाहेर येते तर लगेच खोलीचा दरवाजा बंद होतो. ती पुन्हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा आतून कोणीतरी दरवाजा जोरात लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे तिच्या लक्षात येते. एवढ्यात आतून दरवाजा जोरात ढकलून लॉक केला जातो आणि त्या धक्क्याने ती जमिनीवर आदळते. ग्रेस लगेच मिल्सला बोलावून तिच्याकडून म्युझिक रूमची चावी घेते आणि दरवाजा उघडते. बघते तर तिने लॉक केलेल्या पियानोचे लॉक पुन्हा उघडलेले असते. काहीतरी विचित्र घडत असल्याचे तिच्या लक्षात येते. ती मिल्सला बोलते की तुमचा विश्वास नाही बसणार, पण मला इथे कोणीतरी असल्याचे जाणवत आहे, कदाचित एखादा बेचैन आत्मा. मिल्स म्हणते माझा सुद्धा या गोष्टींवर विश्वास आहे. कधी कधी मृत्यू झालेल्या लोकांचे आणि जिवंत लोकांचे जीवन एकत्र येऊन मिळते, तेव्हा या अशा गोष्टी घडू लागतात. आता काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे असे म्हणून ग्रेस फादरला भेटायला जायला निघते. तिच्याबरोबर मिल्स सुद्धा हवेली बाहेर पडते. मिल्स तिला म्हणते की हवामान खराब आहे, निदान धुके कमी झाल्यानंतर तरी जा, पण ग्रेस ऐकत नाही. तिथेच बागेत टर्टल साफसफाई करत असतो. ग्रेस त्याला जाता जाता सांगते की इथे जवळच एक स्मशानभूमी आहे, तर तिथे जाऊन जेवढ्या पण कबरी आहेत त्या सगळ्या शोध. मला बघायचे आहे की कोणा विक्टर नावाच्या मुलाच्या परिवाराला तिथे पुरले आहे का. ती गेल्यावर मिल्स टर्टलला बोलते की ग्रेसला वाटते की हे घर भूताने झपाटलेले आहे. टर्टल मिल्सला विचारतो की तिचे असे जाणे ठीक आहे का. मिल्स म्हणते धुक्यामुळे ती जास्त दूर नाही जाऊ शकणार. मग टर्टल त्याच्याच बाजूला काहीतरी असते तिथे बघून मिल्सला विचारतो की अजून किती दिवस आपल्याला हे गुपित लपवून ठेवावे लागणार आहे. मिल्स म्हणते योग्य वेळ येईपर्यंत. मग मिल्स त्याला त्या गोष्टीकडे हात दाखवून ते नीट करायला सांगते. तेव्हा टर्टल ती गोष्ट थोडी उघडी पडलेली बघून घाबरतो आणि लगेच पालापाचोळा त्याच्यावर टाकून ती लपवून टाकतो. ती गोष्ट एखाद्या कबरीसारखी दिसत असते. ग्रेस त्या दाट धुक्यातून जंगलातून जात असते. पुढे पुढे तर त्या धुक्यामुळे तिला काहीच दिसेनासे होते. ती चारी दिशांना सैरभैर होऊन पाहू लागते. तिला आता कुठल्या दिशेने जायचे हेच कळत नसते. एवढ्यात तिला समोरून कोणीतरी येण्याचा आवाज येतो. ती व्यक्ती तिच्या अगदी समोर येते. ती बघते तर तो तिचा नवरा चार्ल्स असतो. ग्रेसला आपला नवरा जिवंत असल्याचे बघून विश्वासच बसत नाही. तिला खूप आनंद होतो. ती त्याला मिठी मारते आणि रडू लागते. इतके वर्ष तू कुठे होतास असे ती त्याला विचारते. तेव्हा तो म्हणतो की तो त्यांचे घर शोधत भटकत होता. ग्रेसला चार्ल्स खूपच वेगळा दिसत असल्याचे जाणवते. चार्ल्स म्हणतो की तो खूप थकल्यामुळे असे वाटत आहे. नंतर ते दोघेही घरी येतात. ग्रेस मिल्सला चार्ल्सची ओळख करून देते आणि त्याच्या आंघोळीसाठी गरम पाणी आणि जेवणासाठी काहीतरी बनवायला सांगते. चार्ल्स मुलांच्या खोलीत जातो. मुले झोपलेली असतात. तो त्यांना उठवतो. मुले आपल्या वडिलांना बघून खूप खुश होतात. त्यांना मिठी मारतात आणि युद्धाविषयी प्रश्न विचारू लागतात. खाली ग्रेस जेवणाची सगळी तयारी करून चार्ल्सला हाक मारते तर तिला चार्ल्स त्यांच्या खोलीत झोपायला जाताना दिसतो. मग ग्रेस मुलांबरोबर जेवायला बसते. मुले तिला विचारतात की बाबा का आले नाहीत जेवायला. तेव्हा ते खूप थकले असल्याने आराम करत आहेत असे ती सांगते. जेवताना पुन्हा एकदा घरात असलेल्या ॲनला दिसणाऱ्या पण ग्रेसला न दिसणाऱ्या बाहेरच्या लोकांवरून ॲन आणि ग्रेसची वादावादी होते. इथे कोणी बाहेरचे नाहीयेत
असे ॲनला बोलून ग्रेस तिला तिच्या खोलीत जायला सांगते. ॲन सुद्धा रागाने रडत रडत तिथून निघते. ती खोलीत जात असताना मिल्स तिला थांबवते आणि जवळ घेते. तिचे डोळे पुसते आणि तिला म्हणते की मी सुद्धा त्या बाहेरच्या लोकांना बघितले आहे. ॲन म्हणते की मग ती हे तिच्या आईला का सांगत नाही. मिल्स म्हणते की तिच्या आईला आता काहीच ऐकून घ्यायचं नाहीये, पण आता लवकरच तिलाही सगळ्या गोष्टी कळतील. तिलाही आता सगळे दिसू लागणार आहेत. पुढे अजून बरेच काही बघायला मिळणार आहे, बदलणार आहे. आता आपण बघतो की आउट हाऊस मध्ये लिडिया, मिल्स आणि टर्टल बसले आहेत. मिल्स बोलते की ग्रेस आता अशी वागते जसे काही घडलेच नाहीये. मला वाटतंय की ग्रेस आपल्यासाठी अडथळा ठरू शकते. टर्टल विचारतो की तिच्या नवऱ्याला काही संशय आला आहे का. मिल्स म्हणते त्याला तर माहित पण नाहीये की तो कुठे आहे ते. ग्रेसने ॲनच्या पहिल्या कम्युनियनसाठी तिला घालायला लग्नातल्या गाऊन सारखा छान गाऊन शिवून घेतलेला असतो. तो ती ॲनला घालते. ॲन त्या गाऊन मध्ये खूप सुंदर, अगदी नवरी सारखीच दिसत असते. ग्रेस ॲनला गाऊन व्यवस्थित बसतोय का हे बघून तिला काढायला सांगते, पण ॲन तिला अजून थोडा वेळ गाऊन घालायचा आहे असे सांगते. यावर गाऊन घालून भिंतीला न टेकण्याचे आणि जमिनीवर न बसण्याचे ॲन कडून कबूल करून घेऊन थोडा वेळ गाऊन घालायला ग्रेस तिला परवानगी देते. ॲन खुश होते. ती गाऊन घालून नाचायला लागते. ग्रेस आता तिच्या खोलीत, जिथे चार्ल्स बेडवर नुसता झोपून राहिलेला आहे, तिथे येते. चार्ल्स आल्यापासून बेडवर डोळे उघडे ठेवून एकटक कुठेतरी पाहत कसला तरी विचार करत नुसता पडून राहिलेला असतो. ग्रेस त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण चार्ल्स तिला काहीच प्रतिसाद देत नाही. शेवटी रडत रडत ग्रेस तिथून बाहेर पडते आणि ॲनच्या खोलीकडे येते. इथे ॲन तिच्याकडे असलेली म्हातारी बाहुली हातात घेते आणि जमिनीवर बसून तिला हलवत खेळू लागते. ग्रेस ॲनच्या खोलीचा दरवाजा उघडते आणि तिला खाली बसलेले पाहून ओरडू लागते, पण एवढ्यात तिची नजर ॲनने ज्या हातात बाहुली पकडलेली असते त्या हाताकडे जाते. तो हात तिला एखादा म्हातारा बाईचा हात असल्यासारखा दिसतो. ग्रेस घाबरते. ती हळूहळू ॲनचे तोंड असते त्या बाजूला येते. बघते तर खरंच ॲनच्या ड्रेसमध्ये एक म्हातारी बाई तिला दिसते. ग्रेस जाऊन त्या बाईचा गळाच पकडते आणि तिची मुलगी कुठे आहे असे विचारू लागते. ती बाई बोलते की मीच तुझी मुलगी आहे. ग्रेस तिला मारू लागते आणि तिच्या डोक्यावरची ओढणी काढून फेकते. बघते तर ती ॲनच असते. ॲन ग्रेसने मारल्यामुळे घाबरून तिच्यापासून लांब जाऊन रडू लागते. त्या आवाजाने मिल्स तिथे येते आणि काय झाले म्हणून विचारते. तेव्हा ॲन तिला रडत रडत सांगते की तिची आई खूप वाईट आहे, तिला आम्हाला मारायचे आहे. मिल्स ॲनला बाहेर घेऊन जाते. ग्रेस सुद्धा जे काही घडत आहे त्यामुळे घाबरून गेलेली असते. मिल्स ग्रेसकडे येते तेव्हा ती ॲन आता कशी आहे असे विचारते. यावर ती अजूनही ठीक नाहीये आणि तिला तिच्या बाबांबरोबर बोलायचे होते, त्यामुळे मी तिला त्यांच्याकडे सोडून आली आहे असे मिल्स सांगते. ग्रेस मिल्सला ॲनच्या खोलीत जे काही घडले ते सगळे सांगते आणि हे सगळं काय चाललंय असे बोलू लागते. ती खूप अस्वस्थ झालेली असते. मिल्स तिला डोकेदुखीच्या गोळ्या आणून देते आणि म्हणते की या घराची सगळी जबाबदारी तुम्ही नाही उचलू शकत, ते सगळे आमच्यावर सोपवा, आम्हाला माहित आहे काय करायचे ते. ग्रेसला मिल्सचे हे बोलणे आवडत नाही. तिला थोडा वेळ एकटे राहायचे आहे असे सांगून ती मिल्सला बाहेर जायला सांगते. मिल्स गेल्यावर ग्रेस त्या गोळ्या फेकून देते. थोड्या वेळाने मिल्स ग्रेसच्या खोलीतून ॲनला घेऊन गेल्यावर ग्रेस तिथे येते. चार्ल्स बेडवर उठून बसलेला असतो. ती येताच चार्ल्स बोलतो की ॲनने त्याला सगळं काही सांगितले आहे. ग्रेस त्याला बोलते की तिला यावर काही सांगता येणार नाही. तिला सुरुवातीला वाटले होते की घरात कोणीतरी आहे, कदाचित भूत. यावर चार्ल्स म्हणतो की तो भूताबद्दल नाही बोलत आहे, तर त्या दिवशी घडलेल्या दुर्घटनेबद्दल बोलत आहे. ग्रेस हे ऐकून अस्वस्थ होते. ती म्हणते की तिला काही कळत नाहीये तो काय बोलतोय ते. तो म्हणतो की सांग ते सगळं खोटं आहे म्हणून. सांग काय घडलं होतं त्या रात्री. ग्रेस सांगू लागते. ती म्हणते मला नाही माहित त्या रात्री मला काय झालं होतं ते.